पहिल्या विश्वयुद्धाचे युरोपातील राजकीय आणि सामाजिक परिणाम स्पष्ट करा. चलो 7वा क्वेश्चन आहे, पहिल्या विश्वयुद्धाचे युरोपातील राजकीय आणि सामाजिक परिणाम. पहिल्या विश्वयुद्धाचे परिणाम काय आहेत माहिती आहे का? किती लोकांना माहिती आहेत पहिल्या विश्वयुद्धाचे परिणाम? मी विचारणार नाही. ओके, बघा पहिल्या विश्वयुद्धाने काय झालंय रे? काही करार केले गेले. कोणकोणते करार केले गेलेत? पॅरिस संमेलन झालं. अजून कोणता करार झाला होता? न्यूली करार झाला होता. वर्सायचा तह झाला होता. हे महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि अजून एक परिणाम झाला, कोणता? लीग ऑफ नेशनची स्थापना झाली होती. ओके, अजून सो ह्या गोष्टी तयार झाल्यात. आता समजून घ्या बघा काय घडलंय. पहिल्या विश्वयुद्धाने युरोपातील राजकीय आणि सामाजिक परिणाम स्पष्ट करा. बघा हे झाले करार, राजकीय करार आहेत सगळे. सामाजिक परिणाम काय घडलेत? पहिली गोष्ट यस, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे सगळीच राष्ट्र आता मानवी आपण त्याला म्हणूया की जीविताचं रक्षण या अनुषंगाने प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे, की परत काही असं होऊ नये आणि ज्याच्यामुळे मानवी जीविताला धोका निर्माण होऊ नये याचा प्रयत्न करणार आहेत. हालाकी तो प्रयत्न अयशस्वी ठरला. अजून काय होईल? अजून एक राजकीय मध्ये मला आठवलंय, निशस्त्रीकरण. बरोबर, पण हे निशस्त्रीकरण कोणी लावले होते? कोणावर लावले होते? सगळ्या मित्र राष्ट्रांनी हे निशस्त्रीकरण शत्रू राष्ट्रांवर लादलेत. म्हणजे सगळ्यात टुकार हे आहेत बाबा, यांना पहिले निशस्त्रीकरण, यांनी शस्त्र वापरायचे नाही आणि मित्र राष्ट्रांनी वापरले चालतात. म्हणजे त्यामुळे ते निशस्त्रीकरणाचे प्रयत्न अयशस्वी ठरले, ते लक्षात घ्या. ओके, बरं. सामाजिक परिणामामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा येऊ शकतो. स्त्रियांचं नेतृत्व समोर आलेलं आहे किंवा स्त्रियांचं महत्व युरोपमध्ये कळालं. कारण युरोपमध्ये सगळेच राष्ट्र ज्यावेळेस युद्धामध्ये गुंतलेले होते, अशा वेळेस सगळे जे काही आपण त्याला म्हणूया की प्रशासकीय कामं आहेत किंवा आपण त्याला म्हणूया की बॅक ऑफिसेस, थोडक्यात समजून सांगण्यासाठी, हे सगळं स्त्रियांनी सांभाळलेलं आहे. त्यामुळे प्रशासनामध्ये, समाज रचनेमध्ये आणि कार्यपालिकेमध्ये स्त्रियांचं महत्व या ठिकाणी स्पष्ट झालं. अजून काय तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, औद्योगिकरण जे घडलं होतं, इंडस्ट्रियलायझेशन जे घडलं गेलेलं आहे, याचे वाईट परिणाम विश्वयुद्धाच्या स्वरूपात समोर आलेत. दुसरी महत्वाची गोष्ट, अन्नधान्याचा तुटवडा झालाय. प्रत्येक राष्ट्र ज्यावेळेस युद्धामध्ये होतं, ह्या प्रत्येक राष्ट्राने काय केलं होतं माहितीये? स्वतःच्या इंडस्ट्रीजमध्ये शस्त्र आणि औषध निर्माण केले होते. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता झाली होती, त्यामुळे महागाई वाढली होती. लक्षात ना, अन्नाचा तुटवडा, जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा, परिणामी जीवनावश्यक गोष्टींची महागाई निर्माण झाली आणि ही राष्ट्र आता महागाईकडे चालली गेली होती, मंदीकडे सुरू झाले होते. दुसरी गोष्ट अजून काय सांगता येऊ शकते? वेगवेगळ्या साथी आल्या. बघा विश्वयुद्धानंतर ना महामारी सुरू झाली होती, कारण आरोग्य व्यवस्था खालावली होती आणि अशा वेळेस महामारी ज्या आहेत त्या युरोपमध्ये पसरल्या. ओके, सो ही एक गोष्ट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सो अशा काही सामाजिक गोष्टी पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सो याचं उत्तर लिहिताना आपण म्हणू शकतो की पहिल्या विश्वयुद्धाने युरोपमधील पारंपरिक साम्राज्य उद्ध्वस्त केली, राजकीय सीमा बदलल्या आणि सामाजिक रचना ढासळून आंतरयुद्धकालीन अस्थिरतेची बीजे रोवली गेली. आंतरयुद्धकालीन म्हणजे काय? अंतर्गत अशांततेतून निर्माण होणारं युद्ध, अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली होती. पहिल्या विश्वयुद्धाचे राजकीय परिणाम किंवा राजकीय कोणकोणते सांगू शकतो? जुन्या साम्राज्याचा अस्त. जुने साम्राज्य म्हणजे कोणते रे? जर्मनी मधलं प्रशा हा जो प्रदेश होता, कार्ल मार्क्स हे मुळात प्रशामध्ये जन्माला आलेले व्यक्ती बरं का, आठवलं म्हणून सांगितलं. तर ते जर्मनी मधलं प्रशाचे शासक, जुने जे शासक वंश परंपरेने शासक होते, ऑस्ट्रो हंगेरी मधले किंवा ऑटोमन तुर्की शासक, येते लक्षात ना, किंवा रूस मधला जारवादी सरकार, हे जे जुन्या राजकीय व्यवस्था आहेत ना, त्या कोलॅप्स होऊन गेल्यात. बघा ना, प्रथम विश्वयुद्धामध्येच 1917ला बोल्शेविक क्रांती घडून जारवादी सत्ता रूसमध्ये गायब करून टाकली. जर्मनीमध्ये सांगितलं गेलं की नाही ते, कारण जर्मनीला 1918ला ज्यावेळेस जर्मनीमध्ये सगळ्याच राष्ट्रांचे सैनिक घुसले, तशा वेळेस जर्मनीचा विल्यम केसर पळून गेला. तो पळाला डायरेक्ट. तो म्हणला की संपला आपला कार्यक्रम. आणि मग तिथं लोकशाही व्यवस्था निर्माण होऊ लागल्या होत्या फ्रेडरिक एबर्ट यांच्या सत्तेमध्ये. यानंतर
जर्मनी नंतर बघा ऑस्ट्रो हंगेरीमध्ये सुद्धा जे काही वंश परंपरेने शासक होते ते पण कोलॅप्स केले गेले. म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की जी जुनी राजेशाही व्यवस्था आहे ना ती संपली. राजकीय बदल हा झालाय. राजकीय परिणामामध्ये हे आहे. दुसरा आहे युरोपियन सीमांची पुनर्रचना. वर्साय सारखा तह, सेंट जर्मनचा तह, त्यानंतर ट्रायनॉन तह, पोलंड वेगळं करण्यासाठीचा तह असेल, असे वेगवेगळे तह होते. अशा सगळ्या तहातून युरोपीय मित्र राष्ट्रांनी, त्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि परत एकदा इटली पण येईल. तुम्ही म्हणा सर इटली, तुम्ही तर म्हटले इटली शत्रू राष्ट्रात आहे, पण हे युद्ध चालू असताना 1915 मध्ये इटलीनं बरोबर गेम केला होता. ब्रिटननं इटलीला बोलून घेतलं होतं आमच्याकडे येऊन, आणि इटलीनं लगेच पक्षांतर केलं होतं. लक्षात, इटली मित्र राष्ट्रांमध्ये गेलं होतं. हा, आम्ही म्हणलं ना की हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि जीत के हारने वाले को इटली कहते हैं. सांगितलं होतं ना तुम्हाला की इटलीला असं वाटलं की चला बरं झालं आपण जिंकलोय, आता आपल्याला काहीतरी मिळेल. पण तो जो गुप्त करार होता तो ब्रिटन सोबत होता. त्यामुळे असल्या व्हिएन्ना समजा पॅरिसच्या संमेलनामध्ये बऱ्याच अंशी लाभाचं वाटप ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस इटली ब्रिटनला असा कोपरा मारत होतं, आपलं जरा ते काय असेल ते बघ की जरा, ते 1915 ठरलं होतं ना आपलं, ते बघ बाबा असं काहीतरी. आणि तशा वेळेस काय घडलं होतं, ब्रिटनने सरळ सरळ इटलीला कसल्याही लाभाच्या गोष्टी दिल्या नव्हत्या. त्यामुळे इटलीचा एक प्रकारचा अपमान झालेला होता. ठीक आहे, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की इटली अगोदर शत्रू राष्ट्रात आणि 1915 नंतर मित्र राष्ट्रामध्ये गेलेलं आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की हे जे काही सगळे तह आहेत ना, या तहामध्ये इटली सुद्धा मित्र राष्ट्रांच्या बाजूने उभा आहे. आणि अशा वेळेस हे सगळे तह जर्मनीवर लादले गेलेले ते लक्षात घ्या. ओके, आणि युरोपीय सीमांचं पुनर्रचन केलं गेलं. अल्सेस लॉरेन्स सारखा प्रदेश फ्रान्सकडे गेला. जर्मनीच्या प्रदेशावरती फ्रान्सचं नियंत्रण आलं. येतं लक्षात ना. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. राजेशाहीचा ऱ्हास आणि प्रजासत्ताक व्यवस्थेचा उदय झाला होता. जर्मनीमध्ये वायमर प्रजासत्ताक, फेडरिक एबर्ट यांचं वायमर प्रजासत्ताक व्यवस्था, वायमर हे ठिकाण आहे बरं का. फेडरिक एबर्टची सत्ता ज्यावेळेस आली, लोकशाही व्यवस्था होती, त्यावेळेस वायमर या ठिकाणी पहिलं संविधान लिहिलं गेलं, म्हणून त्याला वायमर सत्ता असं म्हणलं गेलं. वायमर हे ठिकाण आहे जर्मनीमधलं. ओके, वायमर प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण झाली. ऑस्ट्रियामध्ये प्रजासत्ताक शासन व्यवस्था स्थापन झाली होती. टोकाच्या विचारसरणीचा उदय झाला होता. थोडक्यात असं की जे हरलेले राष्ट्र आहेत या राष्ट्रांना एकच, हरलेले आणि अपमानित, हरलेले जर्मनी, अपमानित इटली, यांना असं वाटायला लागलं की जर आपण एक राष्ट्र म्हणून उभा राहिलोत तर आपला कुणी अपमान करू शकत नाही, आपल्याला कुणी हरवू शकत नाही. म्हणून बघा इटलीमध्ये फासिझमचा उदय झालाय, बेनिटो मुसोलिनी. ठीक आहे, तो काय म्हणतोय की तो म्हणतोय की राष्ट्र ही सब कुछ है. लक्षात ना. हेगेल यांचा उग्र राष्ट्रवादाचा सिद्धांत जो आहे तो खूप जास्त या कालखंडामध्ये प्रचलित झाला. आणि मग तो म्हणतो की राष्ट्र सब कुछ है, राष्ट्र के सिवा कुछ नहीं, आणि तुमची प्रत्येकाची आयडेंटिटी राष्ट्र आहे. आणि ते खरं आहे एका अंशी की तुमची प्रत्येकाची आयडेंटिटी राष्ट्रच आहे. जरा भारताच्या बाहेर जाऊन सांगा तुमचं नाव काय. तुम्ही भारताच्या बाहेर गेलो तुम्हाला पहिले तुम्ही हे विचारतील की तुम्ही कुठले आहेत, आणि तुम्ही आय एम इंडियन. मग इंडिया कसं वागलाय त्याच्यावर तुमच्याशी कसं बिहेव करायचं ठरवतात. मग तुमची आयडेंटिटी आहे आय एम विपुल. काय विपुल, काय करायचं विपुलला? विपुल पाकिस्तानी आहे का? पहिले हे चेक केलं जाईल. इंडियन आहे का? मग ठीक आहे, मग चांगला आहे. भले तिकडे विपुल नासका असेल पण इंडियन आहे म्हणून चांगला आहे. आणि जर विपुल पाकिस्तानी होय, विपुल घरात किती चांगला असू द्या, पाकिस्तानी आहे ना, नको मग. बरोबर आहे ना. राष्ट्र ही सब कुछ है, राष्ट्रापेक्षा वेगळं असं काही नसतं. असे सिद्धांत, या टोकाचे विचार या कालखंडामध्ये निर्माण होऊ लागले होते. राजकीय अस्थिरता, आर्थिक संकटामुळे कम्युनिझम, फासिझम आणि नाझिझम सारखे विचार जे आहेत ते तयार होत होते. राष्ट्रसंघाचे अपयश निर्माण झालं होतं. शांतता राखण्यासाठी स्थापन केलेले राष्ट्रसंघ आता प्रभावी राहिलेले नव्हते. कारण राष्ट्रसंघाच्या बाबतीत एक टीका केली जाते प्रथम विश्वयुद्धाच्या नंतर. काय होती रे, की राष्ट्रसंघ किंवा लीग ऑफ नेशन, थोडक्यात UN, लीग ऑफ नेशन काय आहे तर मित्र राष्ट्रांचं कठपुतला आहे, मित्र राष्ट्रांचं खेळणं बनलं होतं. मित्र राष्ट्र हे शत्रू राष्ट्रांवरती बरेचसे निर्बंध UNच्या माध्यमातून लादू लागले होते. डन, एवढं सांगायचं. ओके, शांतता राखण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रसंघाला अपयश आलं होतं. पहिल्या विश्वयुद्धाचे सामाजिक परिणाम, मनुष्यहानी सांगितलं आपण. ओके, एक्झाम्पल इथे दिलेत, एकदा बघून घ्या. महिलांच्या भूमिकेमधले बदल सांगितले मी तुम्हाला. यस, हा अजून एक आहे की पारंपरिक जो वर्ग होता या वर्गाचा ऱ्हास झालेला आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो
की जो मध्यम वर्ग जो आहे, कामगार वर्ग जो आहे, म्हणजे थोडक्यात जो जमीनदार वर्ग, श्रीमंत वर्ग जो आहे किंवा जो उच्च जमातीचा वर्ग आहे त्यांचा ऱ्हास झालाय. प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्था निर्माण झाल्यामुळे वर्गीय विषमता दूर झाली होती आणि साधारणतः कामगार आणि सर्वसामान्य वर्गांचं प्रशासन जे आहे ते निर्माण होऊ लागलं होतं. मानसिक परिणाम आणि निराशा होतं की युद्धानंतर प्रत्येक राष्ट्र स्वतःला असुरक्षित भावनेने बघत होतं. राईट, युद्ध हे कधीच राष्ट्रांना सुरक्षित करत नसतात, युद्ध हे हमेशा असुरक्षित करत असतात. त्यामुळे एक राष्ट्रांमध्ये निराशा येऊ शकते, महागाई पसरू शकते वगैरे सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. सामाजिक असंतोष व क्रांतीची चळवळ. आर्थिक दारिद्र्य आलं होतं. कसं आलं होतं मी तुम्हाला सांगितलंय मगाशी. ओके, विषमता, यामुळे संप, आंदोलनं, क्रांती वाढल्या होत्या. अनेक प्रकारे खूप जास्त राजकीय स्थित्यांतर प्रथम विश्वयुद्धानंतर युरोपमध्ये पाहायला मिळाली. इटलीमध्ये सत्ताबदल होऊन हुकुमशाही आली. जर्मनीमध्ये फेडरिक एबर्ट सरकारला नंतर कोलॅप्स करून हिटलर गादीवर बसला. येतं लक्षात ना. हिटलरने त्यानंतर VOLK म्हणजे वोल्क नावाचा सिद्धांत जारी केला आणि सांगितलं की जर्मनी म्हणजे काय, तर जिथं जिथं जर्मन लोक आहेत ते आमचंच आहे म्हणे. येतं लक्षात. म्हणजे भारतात जर काय एखाद्या प्रदेशात जर्मनी असेल, जर्मनीचे लोक असतील मायनॉरिटीज मध्ये, तर मग ती हिटलर म्हणून की हा प्रदेश पण आमचा आहे, आणि नाही भेटला तर मग आम्ही हाणू. आणि हिटलर येतो, हाणू शकतो. आलं लक्षात. वंशवादीपणा वाढलेला आहे. हिटलरने काय केलं, ज्यूंच्या कत्तली केल्या होत्या. सो हा एक आपण त्याला म्हणतो ना की जर्मन हा जर्मन वंशाचा आहे, जर्मन वंशाचं राष्ट्र, वंश आधारावर राष्ट्र निर्माण होऊ लागले होते. थोडक्यात ही संकुचित वृत्ती जी आहे ती युरोपामध्ये तयार झाली होती असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. निष्कर्षामध्ये अशा म्हणू शकतो की अशा प्रकारे पहिल्या विश्वयुद्धाने युरोपाची राजकीय सामाजिक घडी पूर्णपणे विस्कळीत केली, ज्यामुळे पुढील काळातील संघर्ष आणि दुसऱ्या विश्वयुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली.